पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजीक सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉटचा भव्य प्रकल्प शिवनगरी। शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी 1 गुंठ्यापासूनचे प्लॉट। यामध्ये अंतर्गत 30 फुटी रस्ते, रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय, स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन, संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड, चिल्ड्रन पार्क, ओपन स्पेस, वॉकिंग ट्रॅक, ओपन जिम, तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे। तर मग सर्व सोयींनी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंग साठी आजच संपर्क करा। साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर। मोबाईल नंबर 7218 743131 7218 171221। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। जय स्वामी। गावचे सर्व पाणंद रस्ते झाले पाहिजे, सर्व पाणंद रस्ते झाले पाहिजे, सर्व गुन्हे मागे पाहिजे, सर्व गुन्हे मागे पाहिजे। धैर्यशील मोहिते पाटील यांचा जय असेल, धैर्यशील मोहिते पाटील यांचा जय असेल। गावचे सर्व रस्ते झाले पाहिजे, गावचे सर्व रस्ते झाले पाहिजे, गावाला पाणी झाले पाहिजे। माढ्याचे शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी कुरडू गावची परिस्थिती बीडपेक्षा भयानक असल्याचं म्हटलं होतं। तसेच संपूर्ण गाव दहशतीत असल्याचा आरोप त्यांनी केला होता। आपल्या गावाला बीडची उपमा दिल्यानं सर्वच पक्षांचे ग्रामस्थ एकत्र आले असून त्यांनी मोहिते पाटील यांचे वक्तव्य व प्रशासनाकडून झालेली चुकीची कारवाई याच्या विरोधात आज कुरडू बंदची हाक दिली होती। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एकत्र येत ग्रामस्थांनी जोरदार घोषणा देत गावातील रस्ते झालेच पाहिजेत, तसेच गावाला पाणी मिळालेच पाहिजे अशा घोषणा दिल्या। तर यावेळी खासदार मोहिते पाटील यांच्या निषेधाच्या घोषणाही देण्यात आल्या। कुरडू येथील मुरुम उपसा प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या फोनची चर्चा राज्यभरात होत असून अशातच खासदार मोहिते पाटील यांनी कुरडू परिसरातील वातावरणावर केलेलं भाष्य आणखी लक्ष वेधणारं ठरलं आहे आणि यातूनच कुरडू येथील ग्रामस्थ आज एकत्र आल्याचं दिसून आलं। तुम्ही आता आरोप केलाय की अकलूजचा काय नाव घेतलं, वाल्मिक कराड धैर्यशील मोहिते पाटील आहे। धैर्यशील मोहिते पाटील अकलूजचा वाल्मिक कराड आहेत का नाही ते अकलूजच्या बी जनतेची बाईट घ्या। त्या तिथले जे खून झालेले मी सांगतोय की दादा तांबोळी हा माझा जनावराचा बाजारातला मित्र आहे। मी गायीचा व्यापार करतो, मी बाजार करतो आणि दादा तांबोळी हा तिथला माझा गायांचा व्यापारी जोडीदार आहे आणि त्या जोडीदाराचा खून करण्यासाठी धैर्यशील मोहिते पाटलांनी पहिल्यांदा त्या आजबे नावाच्या याला सुपारी दिली होती। त्याच्या माध्यमातून त्या दादा तांबोळीचा खून केला। त्याच्यानंतर त्या आजबे पुन्हा त्याला काहीतरी माझं नाव पुढे आणल म्हणून त्या आजबेचा खून करताना पुन्हा दुसऱ्यांना केला। तिथं सागर मोहिते बारामतीच्या बाजारात आम्ही होतो लाईव्हला, तो घटनास्थळाला नसताना त्याच्यासारख्यावरती मोक्कासारखा गुन्हा त्या ठिकाणी ह्या धैर्यशील मोहिते पाटलांना लावला का तर त्या आजबेचा खून करताना ही पुढं आपलं काहीतरी नाव येईल। मग त्या आजबेचा खून केला। आजबेचा खून करत असताना परत एक देवकर नावाचा मुलगा आहे तिथला वडर समाजाचा आहे, तो त्याचाही खून तिथं झाला। त्या सगळ्या खुनाची सिरियल जी झाली ना अकलूजमध्ये ती 1, 2, 3 खुनाची सिरियल नाही, तिथं खून जवळपास 16-17 खून झालेले आहेत तरुण पोरांचे आणि ते सगळे 16-17 खून जे आहेत ना त्याची सिरियल अकलूजमध्ये धैर्यशील मोहिते पाटलांनी लावलेली आहे। ही धाकता तिथली आहे, खऱ्या अर्थानं तो वाल्मिक कराड आहे। या सोलापूर जिल्ह्याचाच म्हणलं तर वावगं ठरणार नाही।